हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत शिवा या मालिकेचा 6 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं रॉकीला खूप मारलेला असतो. रॉकीचा हात फ्रॅक्चर झाला असतो. तेव्हा शिवा रॉकीला फोन करते आणि विचारते रॉकी काय झाले. तेव्हा रॉकी काहीच उत्तर देत नसतो. तेवढ्यात बॅटरी बोलतो, अरे रॉकी सांग ना तुला काय झालंय ते. तेव्हा रॉकी थोडं आवर्त घेतो आणि बोलतो ग शिवा मी आवरतोय, आता मी लिखणारच आहे काय. तेवढ्यात शिवा बोलते तू ओके आहे ना रॉकी. तेव्हा शिवा त्याला सहानुभूती देत असते. ऑल द बेस्ट करून शिवा आणि रॉकी फोन ठेवतात. तेव्हा पाना गँग बोलते तू सांगायला हवं होतं. तेव्हा रॉकी बोलतो अरे कसं सांगणार आहे, मला नाही जमलं. तेव्हा बॅटरी बोलतो अरे भाई आपल्याला भूक लागली ना तर त्याच्या आपल्या आधी तिला कळतं आणि एवढी मोठी गोष्ट तिच्यापासून लपून राहणार आहे का भाई. तेव्हा रॉकी इमोशनल होतो आणि बोलतो कसं सांगू तिला, मी तुटून जाईल रे ती मनातून. तेव्हा स्टेफनी पण बोलतो हा भावा हे सगळं लपवणं ऑप्शन थोडी आहे. तेव्हा संपदा पण बोलते बरोबर आहे, कधी ना कधी सांगायलाच लागेल ना रॉकी. तेव्हा डिपर बोलतो भाई तिला आता सांगितलं ना ती डिस्टर्ब होईल, आताच कुठे तिचा संसार कळतंय ना भावानं तुम्हाला. तेव्हा अपर पण बोलतो यार मला पण कळत नाही काय सांगायचं काय बोलायचं ते. तेव्हा रॉकी बोलतो एक होऊ शकतो, मी त्यांना रिक्वेस्ट करेल माझे मार्क्स चांगले तुम्ही मला ट्रेनिंगसाठी घ्या. तेव्हा सगळे बोलतात हा ट्राय करू शकतो आपण. तेव्हा संपदा बोलते एक मिनिट रॉकी ते हे कन्सिडर करतील का. तेव्हा रॉकी बोलतो नाही माहिती. तेव्हा बॅटरी बोलतो संपदा हे सगळं बाहेर येईपर्यंत तुला शिवाला काहीच कळू द्यायचं नाही बरं का. तेव्हा संपदा बोलते की माझ्यामुळेच हे सगळं झालं. आणि शिवा किचन मध्ये रॉकीचाच विचार करत असते. तेव्हा उर्मिला तिथे येते आणि बोलते काय झालं शिवा. तेव्हा शिवा थोडीशी सावरते आणि बोलते नाही काही नाही. उर्मिला बोलते काही नाही कसं, अगं लक्ष कुठे आहे तुझं, काय विचार करत होतीस. तेव्हा शिवा बोलते म्हणजे आता सगळं एवढं झालं तरच विचारत होती. तेव्हा उर्मिला बोलते अगं मध्ये सगळं चांगलं झालं की. तेव्हा शिवा बोलते चांगलं झालं पण ते अजून नीट सुरळीत झालं पाहिजे. उर्मिला बोलते तुझ्या प्रेमाने ताईची काळजी घेत होतीस ना ते बघून मला तुझा खूप अभिमान वाटला. तेव्हा शिवा पण उर्मिलाला सहानुभूती देते की काकू तू नको काळजी करू, सगळं काही नीट होईल, आता मी ह्या घरावर कुठलं काय संकट येऊ देणार नाही. तेव्हा उर्मिला पण बोलते आणि तू घरात असताना आम्हाला कुठल्याही संकटांना घाबरण्याची गरजच नाहीये. इकडे लक्ष्मण विचारात घरात फेऱ्या मारत असतो. तेवढ्यात संपदा हळूच घरात येते. संपदा बोलते बाबा कॉल केला होता. तेव्हा लक्ष्मण बोलतो या. तेव्हा संपदा बोलते काय झालं. लक्ष्मण विचारतो कुठे गेली होतीस. तेव्हा संपदा बोलते मी कॉलेजला गेले होते. तेव्हा लक्ष्मण बोलतो नक्की. तेव्हा संपदा बोलते हो बाबा. तेव्हा लक्ष्मण बोलतो खोटं बोलतेस माझ्याशी, कुठे गेली होतीस तू. तेव्हा संपदा बोलते नाही बाबा मी का खोटं बोलू, खरंच कॉलेजलाच गेले होते. तेव्हा लक्ष्मण चिडतो तू खरंच कॉलेजला गेली होती हे तू आता मला सांगणार आहेस. कीर्ती आणि सुहास मध्ये येतात आणि बोलतात काका काय करतोयस तू. तेव्हा लक्ष्मण बोलतो एक मिनिट तुम्ही थांबा. लक्ष्मण संपदाला ओरडतो कुठे गेली होतीस. तेव्हा संपदा बोलते ताई मी कॉलेजला गेली होती. तेव्हा कीर्ती बोलते हो काका. एक मिनिट काका. संपदा तू तुझ्या रूम मध्ये जा आणि फ्रेश हो, आताच आलीस ना कॉलेजवरून जा जा. संपदा गेल्यावर कीर्ती बोलते काका काय करतोयस तू. तेव्हा लक्ष्मण बोलतो काय करत होतास म्हणजे तिच्याशी बोलायला नको. कीर्ती बोलते हो पण तूच म्हणाला होतास ना की आता हा विषय इथे थांबूयात म्हणून. तेव्हा लक्ष्मण बोलतो ते शिवाशी बोलायची गरज नाहीये असं म्हटलं होतं मी, हिच्याशी बोलायलाच हवं. तेव्हा सुहास बोलतो काका पण तिच्यावर असा आवाज चढून ती काय खरं सांगणार आहे का. लक्ष्मण बोलतो आधी मी संपदाशी बोलतो, काय खरं आहे काय तिच्याकडनं काढून घेतो मग पुढे बघू. इकडे आशू ऑफिस मधून येतो आणि शिवा आवाज देतो आणि बोलतो शिवा कुठे गेली यार. तेव्हा शिवा येते काय रे आशू काय झालं. आशू बोलतो अरे कुठेस तू. तेव्हा शिवा बोलते आहे तू आवरून घे चल जरा. आशू तिला जवळ घेतो आणि बोलतो आवरून काय घे, थांब ना जरा. शिवा बोलते थांब ना म्हणजे काय होतंय, काय बोलायचंय की रोमांस सुचतोय. तेव्हा आशू बोलतो गप्पा मारायच्यात मला माझ्या बायकोशी, पण आता तू म्हटलीच तर रोमांस करायला पण काही हरकत नाही. तेव्हा शिवा बोलते तुला बरं रोमांस सुचतोय आता. तेव्हा शिवा बोलते अच्छा तू आता रोमॅन्टिक होतोयस का, नाही तर सगळ्यांसोबत घाबरतोस तू. तेव्हा आशू बोलतो हे मी कोणालाच घाबरत नाही. तेव्हा शिवा बोलते तू झुरळाला पण घाबरतोस. तेव्हा आशू बोलतो झुरळाला मी घाबरतो, आता मी तुला दाखवून देतो मी कोणालाच घाबरत नाही. तेव्हा शिवा बोलते नाही नाही आत्ता मला खूप काम आहेत आत्ता नाही. आशू बोलतो नंतर म्हणशील तू आशुतोष तुला रोमांस जमत नाही. तेव्हा शिवा बोलते ते तर मी बोलीनच कारण तू सगळ्यांसमोर गप्प असतोस आणि माझ्या समोर असा शूरवीर होतोस. तेव्हा आशू बोलतो ठीक आहे मी आता एक काम करतो सगळ्यांसमोर शूरवीर बनून दाखवतो तुला. शिवा बोलते चॅलेंज घेतोयस. तेव्हा आशू बोलतो घेतलं चॅलेंज. तेव्हा शिवा पण बोलते दिलं चॅलेंज. ओके आता बघच शूरवीर आशू. सगळे संध्याकाळी रात्री जेवायला बसलेले असतात. तेव्हा उर्मिला बोलते शिवा अगं मी मदत केली असती ना. तेव्हा शिवा बोलते नको मी करते ना आणि तुमचंही ताट वाढलंय मी, बसा तुम्ही. तेव्हा आशू बोलतो काकू बस बस. तेव्हा कीर्तीच्या डोक्यात काहीतरी प्लॅन असतो, ती सुहासला खुणवते. तेव्हा कीर्ती सुहासला बोलते संपदाचा चेहरा आत्ताच पडलाय, हीच वेळ हातोडा मारावा लागेल, चान्स घालवू नको. तेव्हा सुहास बोलतो कीर्ती जरा दम धर,
हे आपण केल्यापेक्षा काकांनी केलं ना तर जास्त मजा येईल. तेव्हा आशू शिवाला बोलतो काय करतेस? शिवा बोलते पोळी देऊ? तेव्हा आशू बोलतो मला काही नकोय, ये तू आता बस. आशू शिवाचा हात धरून जबरदस्ती बसवतो तिला. तेव्हा आशू बोलतो एका ताटात जेवूया. तेव्हा उर्मिला बोलते काय रे आशू हे काय? तेव्हा आशू बोलतो काय म्हणजे, बायको आहे माझी, एका ताटात तर जेवूच शकतो ना आम्ही. तेव्हा भाऊ बोलतात वा आशू क्या बात है, तुला तुझं प्रेम व्यक्त करता यायला लागलंय की. तेव्हा आशू बोलतो काय भाऊ, काही जणांना असं वाटतं की मला प्रेम व्यक्त करता येत नाही. तेव्हा उर्मिला बोलते अरे मग भरवा ना एकामेकांना. तेव्हा शिवा बोलते नाही नाही नको नको मी. तेवढ्यात आशू तिला घास भरवतो. तेव्हा आशू हळूच शिवाला बोलते ए नंतर म्हणू नकोस की भरवलं वगैरे. भाऊ बोलतात काय संपदा तू आज एवढी शांत शांत काय आहेस? इकडे बघितलंस का डंबो काय करतोय ते. संपदा एकदम नाराज असते आणि बोलते छान प्रो झालायस हं. आशू शिवाला भरवतच असतो, सीताईला ते आवडत नसतं. ते एकमेकांना घास भरवत असतात. इकडे सीता घरात बसलेली असते. तेव्हा भाऊ बोलतात सीता कसला विचार करते? तेव्हा सीता बोलते हाच आशू आणि शिवाचा. भाऊ बोलतात काय झालं? तेव्हा सीताई बोलते अहो जेवताना बघितलं नाही का कसं चाललं होतं, एकाच ताटात जेवताय काय, असं जेवायची काय गरज होती? तेव्हा भाऊ बोलतात असं काय करतेस, आता आठवतं आपण तरुण असताना तू सुद्धा म्हणायची नाही का एका ताटात जेवूया. तेव्हा सीता बोलते की तुम्ही तर फारच खुश दिसतस. तेव्हा भाऊ बोलतात म्हणजे काय, आणि आणखी खुश कशासाठी माहिती का, तू तिला ये म्हणालीस म्हणून. तेव्हा सीता बोलते पण वागण्यात काहीही बदल झालेला नाहीये. तेव्हा भाऊ थोडं मजाक करतात ठीक आहे आलोच. तेव्हा सीता बोलते कुठे चाललाय? तेव्हा भाऊ बोलतात ताट घेऊन आलो ना, तुझी इच्छा पूर्ण राहिली ना एका ताटात जेवायची. तेव्हा सीता बोलते तुम्ही पण ना. तेव्हा भाऊ बोलतात असं काय करते, मला बाहेर सगळ्यांसमोर असं भरवता नाही येणार ना. तेव्हा आशू इकडे बेडरूम मध्ये येतो आणि शिवा त्याच्याकडे बघत पण नसते. तेव्हा आशू बोलतो तर काय झालं, अशी नजर का चोरतेस तू? तेव्हा शिवा बोलते मी कुठे नजर चोरते, मी इथे झोपायची तयारी करते. तेव्हा आशू बोलतो अच्छा झोपायची तयारी पूर्ण करतेस. तेव्हा आशू बेडवर येतो आणि बोलतो तर मी माझं चॅलेंज पूर्ण केलं. तेव्हा शिवा बोलते काय पूर्ण केलं? तेव्हा आशू बोलतो चॅलेंज, एका ताटात जेवलो ना आपण, 4 चौघात प्रेम दाखवायचं चॅलेंज. तेव्हा शिवा बोलते अच्छा याला प्रेम दाखवणं म्हणतात. तेव्हा आशू बोलतो मग कशाला म्हणतात, अजून काय काय करतात? तेव्हा शिवा बोलते नाही ठीक आहे जमलं. तेव्हा आशू बोलतो एवढं सोपं नाही येते काय, मी माझं चॅलेंज पूर्ण केलं, आता तुझी टर्न आहे. तेव्हा शिवा बोलते मी माझं प्रेम दाखवायची अजून पण गरज वाटते तुला? तेव्हा आशू बोलतो अर्थात. तेव्हा शिवा बोलते या आधी झालंय खूपदा दाखवून. तेव्हा आशू बोलतो ते आधी झालंय ते जाऊ दे आत्ताचं बोल. तेव्हा शिवा बोलते म्हणजे? तेव्हा आशू बोलतो म्हणजे काय, मी आता अशी डोळे बंद करणार आहे, तू तुझं प्रेम व्यक्त करून दाखव. शिवा हळूच आशूच्या गालात मारते आणि बोलते छकुल्या. तेव्हा आशू बोलतो 1 मिनिट हे असं प्रेम व्यक्त करून दाखवतात तुमच्यात? तेव्हा शिवा बोलते हा ही शिवाची स्टाईल आहे. आशू बोलतो ही स्टाईल आहे का शिवाची, म्हणजे तुला भांडायचे, चल भांडूयात ना. तेव्हा शिवा बोलते मला नाही भांडायचं. आशू बोलतो खूप मोठं भांडण करूयात, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. इकडे दुसऱ्या दिवशी संपदा तयार होत असते, तिला रॉकीचा फोन येतो. तेव्हा ती बोलते बरं आहेस का तू? तेव्हा रॉकी बोलतो मी नाही जाऊ शकत ट्रेनिंगला, माझं वर्ष वाया गेलं. तेव्हा संपदा बोलते म्हणजे काय बोलतोयस तू रॉकी? तेव्हा रॉकी बोलतो माझी बोलायची आता इच्छा नाहीये. तेव्हा संपदा बोलते ओके तू तुझा टाइम घे, शांत हो, मी येते तिथे लगेच. लक्ष्मण येतो आणि संपदाचा फोन घेऊन घेतो. तेव्हा संपदा बोलते काय करताय बाबा? तेव्हा लक्ष्मण बोलतो काय हे सगळं, तुला तिथे शिकायला पाठवलं होतं आणि तू त्याच्याबरोबर फिरतीयस, आमच्याशी खोटं बोलतीयस. संपदा मला उत्तर हवंय. तेव्हा संपदा बोलते बाबा माझं प्रेम आहे रॉकीवर. तेव्हा लक्ष्मण बोलतो इतकं सोपं आहे का? तेव्हा संपदा चिडून बोलते बाबा माझं रॉकीवर प्रेम आहे आणि मी काही चुकीचं केलेलं नाही. तेवढ्यात लक्ष्मण तिच्यावर हात उचलणार. तेवढ्यात उर्मिला मध्ये येते आणि इकडे रॉकी सगळं फोनवर ऐकतच असतो. उर्मिला बोलते काय चाललंय? तेव्हा संपदा बोलते मारा ना, आता का थांबलात बाबा मारा. तेव्हा उर्मिला बोलते संपदा काय चाललंय? उर्मिला विचारते अहो काय झालंय? तेव्हा लक्ष्मण चिडतो तेच तर आई आहेस ना तू तिची, मग तुला कळायला नको मुलगी बाहेर काय करते ते, काय दिवे लावते ते. तेव्हा लक्ष्मण बोलतो एवढी मोठी झाली की आता प्रेमात पडली ती आणि आपल्याला अंधारात ठेवलंय. तेव्हा लक्ष्मण बोलतो मी सांगतो काय झालं ते, त्या दिवशी मला कीर्ती आणि सुहासने दाखवलेत सगळे फोटोज. लक्ष्मण झालेला सगळा प्रकार सांगतो. तेव्हा संपदा उर्मिलाकडे जाते आणि बोलते आई तू तरी ऐक ना, माझं खरंच प्रेम आहे. तेवढ्यात उर्मिला तिच्या कानाखाली जोरात वाजवते. हे सगळं रॉकी ऐकतच असतो. उर्मिला बोलते एक शब्द बोलू नकोस. तेव्हा लक्ष्मण बोलतो हे सगळं ना आधीच करायला हवं होतं आपण. तेव्हा संपदा बोलते आई आणि बाबा माझं खरंच प्रेम आहे रॉकीवर आणि रॉकीचं पण खरंच प्रेम आहे, शपथ आम्ही टाइमपास करत नाही आहोत. तेव्हा लक्ष्मण बोलतो हे ठरवण्या इतपत मोठी झालेली नाहीयेस तू, कळलं? आम्हाला आता घरात गोंधळ नकोय. तेव्हा उर्मिला बोलते बरोबर आहे, ताईला आत्ता कुठे जरा बरं वाटतंय. तेव्हा संपदा रडते मला 1 दिवस जाऊ दे ना. तेव्हा लक्ष्मण बोलतो अजिबात आवाज करू नकोस. लक्ष्मण तिथून निघून जातो. उर्मिला बोलते चुकीचं वागलीस संपदा, खूप चुकीचं, ही तुझी मैत्री होती. उर्मिला निघून गेल्यावर दरवाजा बंद करून जाते. तेव्हा संपदा आई आई ओरडत असते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.